आणि पहिल्या लग्नानंतर काही घडलं म्हणजे काय घडलं, पोलीस केस झाल्या, त्याच्यानंतर घरचं वातावरण थोडं डिस्टर्ब झालं, त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी मनात येत होत्या माझ्या. गाईत माहिती का आमची दास आज पण पाणी नाहीये तर आमच्या किटोला पा काय करतो इकडे इकडे बघा स्कूल मधून आलेला काय करत. रातभर मी झोपलेली नव्हते, रातभर मी रडत होते आणि डोळे पण सुजलेले. सकाळी मी 6-7ला झोपले डायरेक्ट. रात्री मी उजव्या साईडला इतकं काहीच नाही, बाथरूम मध्ये 8 तास मम्मी मला बोट लावून तुम्हाला बोलवते तुम्ही आलेच नाही. मम्मीने नाकातून पूर्ण रक्त आहे. का बरं होतंय काय माहित आता डॉक्टरची हळद भरली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर. आणि आता आम्ही नाही का जातोय थोडं वरती, कारण की मायरा वरती म्हणजे वरती नाही तर टेरेसवर जायचंय. कारण की नाही का वॉकिंग करण्यासाठी सांगितलेलं आहे, तर रोज आपल्याला वॉकिंग करायची आहे 30 ते 40 मिनिटं. तर आम्ही चाललोय आणि आज नाही का या ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत काहीतरी गोष्ट मी शेअर करणार आहे. तर हा ते वरती गेल्यानंतर आपण करूयात. तोपर्यंत आपण आता चहा वगैरे पिलाय, मस्त चहा बिस्किट खाल्लेली आणि थोडस वर जाते वॉक करायला, कारण माझं पोट असं रातपासून टाईट झालेलं आहे. ते बोलते थोडस चाल वॉक कर आणि मग थोडस वर जाते वरती म्हणजे टेरेसवर. आणि आज माहिती का आमचं कोमल अँड बॉब दादाचं द्यायचं सॉन्ग आलेलं आहे. कोमलला कोमल कसं काय म्हणले तू ते सांग. कोमल ताईचं आणि बॉबी दादाचं नवीन सॉन्ग आलेलं आहे. तुम्ही नक्की जा. कोणतं चॅनल आहे ते? माऊली. माऊली चॅनल वर तुम्ही नक्की जाऊन बघा. इतकं खूप भारी सॉन्ग आहे. मम्मी पप्पा पण त्या सॉन्ग मध्ये आणि खूप सारी मजा आलेली सॉन्ग मध्ये. तुम्ही नक्की जा. तर चला, ऊन पडलेलं आहे आत्ताच, हे बघा मस्त ऊन पडलेलं आहे. जाऊ आता पाऊस आणि ऊन पडलंय बघत राहा. तर आता आम्ही दोघं पण आलेलो आहोत राऊंड मारण्यासाठी आणि मायराने मस्त ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. तो पण राऊंड मारायसाठी आलेली. तर रोज आता डॉक्टरने राऊंड मारायला सांगितलेले आहेत आणि रोज राऊंड मारायचे, 1 तास तरी राऊंड मारायचे आहे ना. तर नाही का आजचा टायटल पाहून नाही का तुम्हाला नक्कीच वाटत असेल की मी माझ्या नाही का लग्नाच्या आयुष्याबद्दल काहीतरी खास सांगणार आहे. पहिल्या लग्नात काय झालं, त्यानंतर मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आणि मायरा माझ्या आयुष्यात कशी आली हे तुम्हाला नाही का सगळं माहीतच आहे. पण थोडंफार काहीतरी माहीत असेल. पण एक गोष्ट आहे जी मी कधीच व्यवस्थितपणे तुम्हालाही नव्हती सांगितली आणि मायराला सुद्धा नव्हती सांगितली, तर ती आज मी सांगणार आहे. मायरा सोबत लग्न करण्यापूर्वी माझ्या मनात नेमकं काय चालू होतं, मी कोणत्या अवस्थेतून जात होतो, त्यानंतर त्याचं कारण काय होतं. माझ्यासाठी हा निर्णय नाही का म्हणजे मायरासोबत लग्न करण्याचा फक्त दुसऱ्यांदा लग्न करण्याचाच नव्हता. माझ्यासोबत नाही का किट्टूचं आयुष्य जुडलेलं होतं. म्हणून जेव्हा मी नाही का दुसऱ्या लग्नाचा विचार करत होतो तेव्हा मी फक्त स्वतःबद्दल विचार करत नव्हतो. मी हेही पाहत होतो की मायरा कशी आहे, काय परिणाम होईल या लग्नाचा. आणि पुन्हा एकदा चुकीचा तर निर्णय नव्हतो घेत ना मी, हा विचार करत होतो. आणि पहिल्या लग्नानंतर काही घडलं म्हणजे काय घडलं, पोलीस केस झाल्या, त्याच्यानंतर घरचं वातावरण थोडं डिस्टर्ब झालं, त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी मनात येत होत्या माझ्या. तर त्याचं दुःख म्हणजे त्याच्यावरून जास्त दुःख माझ्या परिवार तुटला होता, त्याचं दुःख मला जास्त होतं. म्हणून जेव्हा दुसऱ्यांदा लग्नाचा विचार करत होतो ना तेव्हा मी खूप सावध झालो होतो. आणि खरं सांगायचं ना तर थोडा घाबरलो पण होतो, कारण पहिल्या लग्नानंतर माझं प्रेमावरचा विश्वासच उडून गेला होता, पूर्णपणे उडाला होता. आणि मग मायरा माझ्या आयुष्यात आली आणि अरेंज मॅरेज झालं आमचं बोलणं झालं एकमेकांशी. आणि नंतर हळूहळू नाही का मला वाटायला लागलं की मायरा सोबत मला एक खरी भावना म्हणजे कनेक्शन जाणवत होतं पहिले. पण कोणाला आवडणं आणि त्यासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे का नाही. आणि माझ्या बाबतीत अजूनही एक महत्वाची गोष्ट होती म्हणजे किट्टू. मला वाटत होतं की जी व्यक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे ती फक्त माझी पत्नी नसावी, तर ती किट्टूची आई सुद्धा असावी, किट्टूला तिने जीव लावावा, हे सगळं वाटत होतं मला. म्हणून माझ्या मनात नाही का खूप सारे प्रश्न होते त्यावेळेस, खूप सारे. मायराबद्दल मला शंका नव्हती पण माझा प्रश्न होता, म्हणजे खूप सारे मनामध्ये विचार चालू होते. तीच ती व्यक्ती आहे का मायरा जिच्यासोबत
मी आयुष्यात पुढे नेऊ शकतो, म्हणजे माझं आयुष्य जगू शकतो पूर्णपणे. म्हणून मी खूप गोंधळलेलो होतो तेव्हा. मला स्पष्टता हवी होती, एकदम स्पष्ट मत हवं होतं. मग एक दिवस नाही का माझ्या मम्मीने मला सांगितलं की एकदा नाही का तू ज्योतिषाला दाखवूनच बघ रे बाबा, असं असं बोलली. आता माझा तर काही विश्वास नव्हता ज्योतिषांवर, पण मम्मीचा होता. मम्मी थोडंफार बोलली. मग काही दिवस गेले आणि तरी पण तसंच चालू राहिलं. मग माझ्या नाही का ॲस्ट्रोलॉजी ॲपची ॲड यायला लागले माझ्या मोबाईलमध्ये आपोआप. आणि त्यातच ॲस्ट्रोटॉक, ते मला वेगळं वाटलं काहीतरी. तर त्याच्यामध्ये चॅटसुद्धा, पहिली चॅट फ्री होती. मग मी विचार केला एकदा प्रयत्न करूनच बघू, चला जे होईल ते होईल. मग मी नाही का ॲस्ट्रोटॉक इन्स्टॉल केलं आणि तिथे माझं बोलणं झालं ॲस्ट्रोलॉजर राधाजींसोबत. माझं बोलणं झालं पहिले. राधाजी होते. त्यांनी नाही का माझी जन्मतारीख विचारली अगोदर, आणि मी काही सांगायच्या आधीच त्यांनी नाही का विचारलं काही दिवसापूर्वी तुमचं सेपरेशन झालं आहे का, असं डायरेक्टली मला विचारलं. आणि मी पूर्ण गोंधळलो, म्हणजे काय यांना कसं काय माहीत झालं असं. फक्त जन्मतारखेवरूनच यांनी डायरेक्ट ओळखून घेतलं. मग मी त्यांना सगळं सांगितलं माझ्याबद्दल, माझं पहिलं लग्न कसं संपलं, किट्टूबद्दल सांगितलं. आणि मग माझ्या मनात नाही का सगळ्यात मोठा प्रश्न विचारला मी त्यांना, मायरा माझ्यासाठी योग्य आहे का. तर त्यांनी मला सांगितलं, खूप म्हणजे समजून सांगितलं की तुझ्यासोबत आणि मायराचं रिलेशन एकदम स्ट्रॉंग आहे. आणि खरं तर हे ऐकून नाही का मनाला एकदम शांतता मिळाली. आणि ते मी शब्दात पण नाही सांगू शकत. आता हात दुखून गेला. मायरासोबत नाही का जेव्हा मी त्यांना दोघांना एकत्र पाहतो ना, मायरा आणि किट्टूला, तेव्हा मला वाटत होतं की निर्णय फक्त माझ्यासाठी नव्हता, तो संपूर्ण कुटुंबाचा निर्णय होता. आणि मायरा एकदम व्यवस्थित सांभाळते आता. दुसरं लग्न माझ्यासाठी लग्न नव्हतं, ते पुन्हा विश्वास ठेवण्याचा निर्णय होता, म्हणून आनंदी होण्याचा निर्णय होता. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो हा तुम्हाला. आता प्रत्येकाच्या आयुष्यात नाही का काही ना काही अशा समस्या असतात, जशा मला लग्नाबद्दल होत्या, कोणाला रिलेशनशिप बद्दल असतात, कोणाला करिअर, कोणाला जॉब, कोणाला पैसे, अशा काही काही समस्या असतात. म्हणून माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, एकदा तरी ॲस्ट्रोलॉजरशी बोलून घ्या. फक्त विचार करत बसू नका, एकदा निर्णय घ्याच. मी ॲस्ट्रोटॉकची लिंक नाही का खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देतोय. तर एकदा डाउनलोड करा. आणि चांगली गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे का, यांच्या पहिली चॅट आहे ना, ती एकदम फ्री आहे. तर मला तर खूप मदत झाली आहे, तुम्हाला पण मदत होईल, होप सो. तर ही होती एक महत्त्वाची सूचना, म्हणजे माझं मत, जी मला खूप दिवसापासून तुम्हाला सांगायचं होतं. चला आता किट्टू काय करतोय ते बघू. आणि मायराचं राऊंड मारायचं आहे, तर ते मायराला राऊंड पण मारायला सांगू. आणि रोज राऊंड मारत जा आता, समजलं का. एक दिवस पण चुकू नको, कारण की आता जेवण करून आलेले राऊंड मारते. हे होतं माझ्या मनातलं थोडंफार होतं, ते तुम्हाला सांगितलं. चला आता आपण 2-3 राऊंड मारू आणि खाली जाऊ. गाईज माहिती का आमची दास आज पण पाणी नाहीये, तर आमच्या किटोचा पा काय करतो. इकडे बघा, स्कूल मधून आलेला काय करू राहिलं. कोणी करत असं का असं बालकडीतून. आता ही कालच बालकडी धुतलेली आमची त्या बाईनी साफसफाई. तुम्ही बोलता घरले गांधर, आमचं घरले स्वच्छ आहे, म्हणजे नवीनच आहे अजून. पण हे असं केल्यावर कसं राहीन ते नीट, तुम्ही सांगा बरं. आणि माती खेळणार तर लहान लेकरे खेळतेच आहे. आणि आमची ते एकतर पाणी नाही बरं. आता हे कसं नाही काय, कसं करायचं आम्हाला. मी ब्लॉग एडिट करत होते, येऊन पाहते बाहेर तरी अख्खी माती. आता इंडियाचा शर्ट भरून टाकणार तो आता. आता ही पाटी बघ तुझी, ती बघ पाटी. कोणी खेळत असं का ते कोको न बघितलं असे तर दादा काय खेळतो तर कोको खेळणार आहे. कोकी का, हा कोकीला पण लय आवडते. पण अशी घरात हे बघ गाईज आमच्या हॉलमध्ये ही माती. हे ब्लँकेट बायची, स्वतःचे कपडे पण आणून ठेवले त्याने. मी आता वरती ठेवले, नाही तर अख्खे भरणार होते. खेळू द्या, पण एका टोपल्यात माती पाहिजे होती. आता हे अख्खे भांडे भरवले. बरं बनव, काय काय बनवतोय तू. यातली पुरी माती काढतो, झाडाला काहीच नाही ठेवत. मोबाईल नाही काय नाही, लेकराला आजारी ज्या घरात असते ना तेच लेकरू खुश असते. काही लोक इकडे नाही, तिकडे नाही,
लेकरं दिवाळीला आता होईल ते कलर करता येईल कधी ना कधी, जाऊ दे. पण त्याची खुशी परत येणार नाही. कसं आहे तुम्ही करत होते का असे लहानपणी? हा कुणाचं घर होतं? तेव्हा आपल्या बाहेरच माती होती, तेव्हा आम्ही बाहेरच माती खेळत होतो. मी तर बाहेरच खेळते मातीले मोठी. असे घरात ना येईल माहित नाही ना माती कशी असते, तर त्याच्यामुळे त्याला घरात खेळ वाटत. बरं खेळ किती होता तू? न्यूज मध्ये काय पण दाखवते खोटं. हा, हा. खेळा बेलन बनव, बेलन बेलन बनव. बेला नाही हो, साप आहे. साप आहे बरं बनव. तेच भारी घर केलं रे बाबा तो. इतकं भारी साप होती फरची आमची बघ. येऊन बघ ती बाहेर तर अख्खं घाण करून ठेवली किती. इंडियाचं शर्ट तरी काढायचं होतं ते आपलं. 2 तास झाले खेळतोय बा. 2 तास बरोबर. आज मोबाईल पण नाही काहीच नाही. काहीच नाही असं. इकडे मी आणलेले लाडू, काल मम्मीने लाडू आणले होते. आणि मी नुकतं थंबनेल मध्ये बोलले, मी ब्लॉग एडिट करत होते मम्मीचा, त्यामध्ये लय लाडू पाहिजे. मला काय नाही दिले म्हणे लाडू. हे बा एवढे गोड खाणार हे बाई लोक म्हणजे किट्टूचे बाप्पा एवढं गोड खाते बघा. मी पण खाल्ला एक लाडू, छान आहे. आवडलं असं, गोड आहे ना त्याच्यामुळे. चांगलं आहे ना. तुमची पण हे कोण खाल्ली सँडो इथं उंदराने? ही नवी सँडो आहे बरं, ही ना बाल्कनीत टाकली मोठ्या, तर ही खाऊन घेतली. चांगलं आहे का? टेस्टी एकदम. लय मोठं आणलं काल मम्मी खायला माहिती का. मम्मीच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा मला काय काय आणलं खायला, मला आणि किट्टू दादाला. आणि हे माझा अवतार दिसतोय ना असा माहिती का. मी आज आंघोळ पण नाही केलेली, काहीच नाही, कारण माझं नाही का रातपासून इतकं पोट दुखते काहीच माहिती का. इतकं पोट दुखत होतं. सकाळी बरं वाटलं. रातभर मी झोपलेली नव्हते. रातभर मी रडत होते आणि डोळे पण सुजलेले. सकाळी मी 6-7ला झोपले डायरेक्ट. रात्री उजव्या साईडला इतकं पोट दुखत होतं, इतकं पोट दुखत होतं. हे बोलले मम्मीला उठव म्हणून, पण मी नाही बोलले. मी आणलं जाऊ दे, मम्मी झोपलेले. त्याच्यामुळे मी मम्मीला उठवलं नाही. अजून पण माझे डोळे सुजलेले दिसत असं. मी आंघोळ पण नाही केली, आमच्या पाणी पण नाही, तर मी आंघोळ करून घेत असते. आणि आज स्वयंपाक पण बनवणार नाही, कारण जर नाही मला सकाळी उठू वाटतच नव्हतं. सकाळी 7 वाजता झोप लागली आणि आज किटूला स्कूलला पण नाही गेलेला. विचारला होता, मॅडमचा फोन आला होता, नाही आला. आज गेला पण नाही, कारण मी हे पण माझ्यामुळे जागी होते. काय हा किती रडे मी रात्री. हे मला बोलत रात्री चालता हॉस्पिटलमध्ये, एवढ्या रात्री हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आता. आणि मला काय बोलले माहिती का, परत होत असते असं, सहन करावं लागतं थोडंसं. होते मी एवढ्याच जागेत, फक्त एवढ्याच जागेत चालत होते इथंच, बाकी काहीच नाही होत. करडत राहिली. डायरेक्ट सकाळी डोळे सुचले. मम्मीला माहित पण नाही, नंतर सांगितले ना की मायराचं डॉक्टर तू अशी रडली ना डायरेक्ट सिझरिंगला घेते. अहो दुखल्यावर दुखायच्या टायमाला पोट दुखत होतं ना. जेव्हा कळा येतील तुला ते हे पेन किती मोठं असतं माहिती ना. हा तेव्हा काय करशील. तर डिलिव्हरी तुझी तर ते कितीतरी 12 तास फक्त कळा येत राहतात, तुला माहिती ना. सगळा अभ्यास करून बसलेला अभ्यास. बर मग तेव्हा काय करशील. तर डॉक्टर अर्ध्या याच्यात येते 1-2 तासात आणि म्हणते ने एवढी रडती का, चल लगेच घेऊन जाते. तेव्हा नाही रडणार मी, तेव्हा धी धरणार आहे. नाही धरत तेव्हा काय माहित गाईस कसं काय दुखत होतं काय माहित. मी तर फक्त रात्री काल तर माहिती का नागपंचमी होती, तर तुम्ही मग पुरणपोळी नाही काहीच नाही. दूध केलं होतं. तुम्ही तर बोलत रात्री दूध पी काही पी. नागपंचमी होती ना त्याच्यामुळे बोलत होतं दूध. हा असं आहे का ते. दूध पाजलं पाहिजे थोडं चांगलं होतं. हा मी नागिन आहे का सांगतोय तुला पोट दुखत. आणि तुम्ही नागाला दूध पाजलं पाहिजे होते है ना. मला तर आवडतो त्याला. आणि हे बा माझे खरंच डोळे सुजलेले, नुसती रडत होती उभी राहून नुसती. आणि झोपणं बाई झोपणं दुखत असतं, काही एवढं नाही. पण एका साईडला का दुखत होतं काय नाही काय माहित. काल नागपंचमी होती, मी पुरणपोळी पण नाही केली, काहीच नाही केलं गोड खायला, कारण मम्मीनं ऑलरेडीच लय मोठं गोड खायला आलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही एक लाडू खाल्ला आणि काही नाही, बाकीचं गोड काहीच केलं नाही. मी डाळ भात आणि काय केलं होतं परत पापड तळले होते, मस्त बटाट्याची चटणी बनवली होती रात्री. तेवढंच कशाने दुखलं काय माहित पोट माझं ते एका साईड. आता काय झालं माहिती का, नाकातून तर रक्त निघलं होतं, पण छातीवर नाही का एक गाठ होती ना त्याच्यातून पण रक्त निघतंय आणि पूर्ण नाही का नाकातून पण रक्त निघतंय. तर काय झालंय काय माहित. डायरेक्ट नाही का मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच होतं. तर ब्लडच्या गोळ्या कमी केल्यात तरी पण एवढं रक्त निघतंय. तुम्हाला दाखवतो आता पूर्ण याचं हे रेड झालंय बघा ना. तेव्हा एवढं रक्त गेलं डायरेक्ट एक ग्लास भरून गेला सगळं. नाही बाथरूम मध्ये अर्धा तास ठेवला.
आणि मम्मी म्हणे बोट लावून तुम्हाला बोलवते तुम्ही आलेच नाही. मम्मीने नाकातून मम्मी तरी पूर्ण आली. रक्त आहे. का बरं होतंय काय माहित आता वाटी डॉक्टरशी घेऊन हळद, अर्धी वाटी हे बघ. हळद भरली आहे. हळद भरली इथं बघ तरी काय जामखिळ नसती काय, छोटीशी जामखिळ आहे बा, एवढीच होती. त्या दिवशी मम्मीला दाखवली मी. मम्मी म्हणे हात नको लावू त्याला. मी हात पण नाही लावला. आता आंघोळ करायला गेले आपण मग तेच फुटली ती. आणि एक तर रक्त पण थांबला नाही, काहीच नाही. असं नळी नसती का नळाची आपली चल, स्पेशल, पटकन जा. असं मला आवाज पण येतोय खडखड खडखड असं. रक्त जास्त झाले वाटतं का हिचं नाही का रक्त किती पहिले 8% होतं ना, तर मग डॉक्टरने नाही का गोळ्या दिलेल्या हिला ब्लड वाढण्यासाठी. तर ब्लड एवढं वाढलं ना, आता मी चेकअपला गेलेलो मागच्या वेळेस डायरेक्ट 13च्या वरती गेलंय रक्त, 13 पॉईंटच्या वरती गेलंय. आणि आता ते हळूहळू काय माहित निघत असेल, जास्त झालं असेल त्याच्यामुळे फ्लो वाईज. कुठून पण हा. जामखिळ होती बघ, जामखिळ नाकातून मग होती. कसं काय निघतंय? हा नाकातून पण निघतं. हा मग नाकातून आपल्या आप म्हणजे बिना हात लावता पण नाकातून रक्त मी निघतंय. आंघोळ पण नाही केली, केस धुतले आणि साबण अंगात तशीच होती माझ्या बॉडी वॉश. आणि तरी रक्त पूर्ण फ्लो जाते. दाबून धर बोटानं, दाबून धरलं तर असं लगे पुढे अंगावर रक्त असतं. इतकं मला चक्कर आल्यासारखं आलं, इतकं डार्क पूर्ण रेड झालं होतं. आणि पूर्ण हे बघा तुम्हाला किती मेहनत केली मोबाईल. हा ना, ते वाढवण्यासाठी एवढं मेहनत केलं ना, मला वाटलं का आता रक्त नाहीये तर हिला मस्त खाऊ पिऊ घातलं, मस्त आता रक्त वाढलंय. तर आता कुठून पण रपारप नाकातून निघून चाललंय ते रक्त. काय करू मॅक्सी घालून नाही, लवकर ड्रेस चेंज कर आणि आपण डॉक्टरकडे जाऊ. मग बघू काय बोलतात डॉक्टर. डॉक्टरच्या हिशोबाने बघू, ते काहीतरी गोळ्या औषध देतील ना. हा, पण हळदी नाही राहणार का आज भरली? हळद भरलेली आहे आता, काय माहित राहतं का नाही. पण हळदीने रक्त तर थांबलेलं आहे पूर्ण. हे बघा याच्यावर पण हळद असेल, हळद लावलेली आहे. आणि हे पूर्ण गाठी निघल्या तर पूर्ण गाठी निघल्यात. तर सर पुसून घे, धुवावं लागणार आता हाताने. आताच आंघोळीला जाऊन आली. चल लवकर चल दवाखान्यात. तर आता आम्ही आलेलो हॉस्पिटलमध्ये. गर्दी आहे की नाही काय माहित. गर्दी इथे बघ चपला. तरी मी जेवण अर्धा 1 तास लावलेलं आहे तरी पण, कारण मला भूक लागली त्याच्यामुळे मी जेवण करून चल पहिले भाषण नको देऊ. गाईज मी आता बोलले मला डाळिंब दिसलं, डाळिंब घ्यायची. ते काय बोलते माहितीये का, आता रक्त वाढलंय तुला बाहेर जाते, रक्त कशाला खात डाळिंब काय ना घेऊ मग उद्यापासून बंद करते. मग आता जेवण करणं. जेव्हा रक्त कमी होतं ना तेव्हा वेटतच नव्हते डाळी मध्ये. आता बघ किती आता डिगच्या बघ, डिगभर लागलाय. बरं घे जा तुम्ही घेऊन डाळिंब. घेऊन हा केळी पण घे. चला जा घेऊन ये. किचन खाते म्हणून मी ट्राय करून. आणि मी हे घेतलेलं आहे आणि डाळी. केळी समोर घेऊन, केळी नाही. तर गाईज आता माहिती आहे का काय आहे, आवाज नसेल येत ना. डॉक्टरनी काय सांगितलं ना ते तुम्हाला सांगतोच मी थोड्या वेळात घरी गेल्यानंतर. आता काय आवाज नाही येणार, गाड्यांचा आवाज आहे. तर घरी गेल्यानंतर पूर्ण एक्सप्लेन करतो का रक्त निघत होतं, का असं होतं. आज यावं लागले मला. हिला खाली नव्हतं उतरायला सांगितलं, पण आज उतरली आहे. उतरावं लागलंय कारण किती दिवस कंट्रोल करायचं तसं आहे की नाही. हा, डॉक्टरकडे जावंच लागतं. जास्त चांगलं नाही ना. जर लिफ्ट असते तर मी लिफ्टवरती नसते गेले का. लय पंचायत ते खरंच वरी जायची. मला लय कटाळा येते, कंबर दुखते माझ्या तरी खरंच. राहू किती आता म्हणा कॅडबरी नाही घेतली मग. आता एवढे फळ आणले कॅडबरी कशी. पण त्याला जर फळ एका साईडला ठेवली आणि कॅडबरी, ते कॅडबरी चूज करणे याला नाही करणार. कॅडबरी नाही आईस्क्रीम. आईस्क्रीम तसं मी घरी आलेलं आहे. आणि एक्सप्लेन कर पहिले आता काय. पहिले जे बोललेले ते डॉक्टर एक्सप्लेन कर. काय बोलले डॉक्टर माहिती का, मला बोलले कमी खायचं म्हणे, एवढं खाऊ नको म्हणे. हा ना, असे कोणते डॉक्टर नाही बोलणार, जे बोललेले ते बोल. काहीच नाही बोलले डॉक्टर. नॉर्मल असते म्हणे ते, आणि जे घाण ब्लड असते ना म्हणे ते शरीरातून बाहेर जाते म्हणे, असं बोललेले. आणि काळजी घे म्हणे, आराम करत जाय. आणि परत काय बोलले, शिड्या नको चढू म्हणे. तर आजच खाली गेलेले, बाकी कोणत्याच टाइमला मी खाली जात नाही, आहे की नाही बरं. तर सगळं नॉर्मल सांगितलेलं आहे. आणि हा थायरॉइड चेक करायचा होता मला, इम्पॉर्टंट सगळ्यात. मला हे मला बोलले तू थायरॉइड आहे, मी लय घाबरत होते किती दिवसाची. पण डॉक्टर बोलले सगळं नॉर्मल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, असं नाही म्हणे थायरॉइड बिरॉइड काहीच नाही म्हणे. आणि वेट पण माझं 1 किलो परत वाढलेलं आहे आता. म्हणजे तरी पण किती वाढलं पाहिजे, 65 आहे ना 9व्या महिन्यापर्यंत, तोपर्यंत वाढन. आणि सगळं नॉर्मली बाळ पण चेक केलं. आणि मला लय भीती होती, 2दा हे झालं नाकामधून ब्लड, ते त्याच्यामुळे मी गेले. आज जास्त होती ना, आज किती ब्लड निघलं बाप रे.
पूर्ण ते बघितलंच असेल तुम्ही, पूर्ण मॅक्सी गाऊन बिऊन भिजला होता. तर त्याच्यामुळे भीती जास्त होती. त्याच्यामुळे आपण डॉक्टरकडे गेलो होतो आणि डॉक्टरांनी सगळं नॉर्मल सांगितलं. काय माहित कसं काय. मग जेवण करून गेले. गाडीच्या गोळ्या असतात ना त्या बाजूला त्यांना होते ओव्हरडोस ना तेव्हा जेवण. रक्त मी तरी एक ब्लड गोळी घेत नाही. 2 खात होती. 2 खात होते, कारण मला तेव्हा 8च पॉईंट सांगितलं होतं. तेव्हापासून मी खात होते. मग आता एकदा माझा घोळाना फुटला तेव्हा मग मी एक सोडून दिली. 8 दिवस झाले असं ना त्याला, नको घेऊ. 8-10 दिवस झाले असं. एक पण नको घेऊ. नाही नाही काय करायचं आता? एक चालू. कॅल्शियमची घे, रक्तवाढीची नको. मी जेवायच्या नंतरची कॅल्शियमची आणि ब्लडची घेत असते. नको नको आता ब्लडची नको. बरं कॅल्शियमची एक घेते आणि उलटीच्या तर चालूच आहे माझ्या अजून कंटिन्यू. तर घरी उलटीच्या आले- कधी थांबणार आहे? बस त्या नाही झालं ना? थांबत. ते आता मी ब्रश केल्याबरोबर मला खावं लागतं. तर मी आज परत सांगितलेलं आहे तुम्हाला. घरी आले मी ड्रॅगन फ्रूट कापले, कारण की तो आमचं झोपलेलं आहे. आणि लय थकले बाबा, मला आराम करायचा दर सकाळी, कारण शिड्या चढणं होतच आता ना तू माझ्या. आराम कर. अर्धा तास तर मी खालीच होते वरती आले तर, हा. कारण चालतच येत नाही. मी कंबर दुख राहिली कस काय माहित. मग सिड्या चढले ना, आपला 4था फ्लोर आहे ना. हळूहळू 2 छड्या राहिले. आधी तर एसी चालू होते. मला झोप लागल्यासारखी झाली होती डायरेक्ट. लय फुल एसी असते. आणि सगळ्यात लास्ट आमचा नंबर माहिती का, सगळ्यात लास्ट लयच गर्दी असते. मॅडम नंबर काढला. दोनदा कॉल लावला मी तुम्हाला मॅडम, फोनच लागत नाहीये. तर चला आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू. तर लाईक करा, शेअर करा आणि सगळं नॉर्मल. टेन्शन घेऊ नका. तुम्ही बोलले ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, सगळं नॉर्मल. ते ब्लडचं काय नाही, ते ब्लड गोळ्यामुळे होतंय, ब्लडच्या गोळ्यामुळे. आता मी त्या गोळ्या बंद करते आणि फक्त कॅल्शियमची गोळी खाते. हा, calcium. आणि जेवण तर व्यवस्थित चालूच ठेवावं लागेल ते. हा. हां, तर हा ब्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.